6 एप्रिल 1980 या ऐतिहासिक दिवशी भारतीय संस्कृती, हिंदुत्व, राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद, आर्थिक उदारीकरण आणि एकात्म मानववाद हा 6 कलमी कार्यक्रम हाती घेऊन दिल्लीच्या कोटला मैदानात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की 1984च्या लोकसभा निवडणुकीत केवळ 2 उमेदवार निवडून आणू शकणारा भाजप पुढे 30 वर्षांनी म्हणजेच 2014च्या निवडणुकीत स्वबळावर 282चा जादुई आकडा गाठून देशाला एक मजबूत सरकार देऊ शकेल। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी। त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की 1996 साली अटलजींच्या नेतृत्वातील 16 दिवसांचे सरकार पडलेला भारत मैं अपना त्यागपत्र राष्ट्रपति महोदय को देने जा रहा हूं। नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अशक्यप्राय वाटणारे असे काश्मीरमधून कलम 370 हटवेल। त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती की भारत जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल। हे शक्य झालं कारण जगातील सगळ्यात मोठा पक्ष असलेला भाजप कुठल्याच घराणेशाहीच्या दावणीला बांधलेला नाही। म्हणूनच प्रचंड कर्तृत्व असलेला एक सामान्य चहावाला ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही तो देशाचा पंतप्रधान होऊ शकतो। पाठीशी जातीय गणित नसलेल्या देवेंद्र फडणवीसांसारखा सामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतो। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव अशा राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा भाजप हा देशातील एकमेव पक्ष आहे। भाजपने जेव्हा जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा तेव्हा विकासाची छाप सोडली। अटलजींच्या नेतृत्वात भाजपने देशाला अण्वस्त्र सज्ज केले। नितीन गडकरींनी मोदीजींच्या नेतृत्वात देशभरात रस्त्यांची जाळे विणले। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग, न्हावा-शेवा ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन असे अशक्य वाटणारे प्रकल्प रेकॉर्ड ब्रेक वेळेत शक्य करून दाखवले। आज भारत मोदीजींच्या नेतृत्वाअंतर्गत जगातील 3ऱ्या शक्तिशाली अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण करीत आहे। तेच कशाला 33% महिला आरक्षण बिल, ट्रिपल तलाक असे वर्षानुवर्ष रखडून ठेवलेले निर्णय एका फटक्यात घेतले गेले। शिवाय द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या मागास जमातीतील कर्तृत्ववान महिला देशाच्या राष्ट्रपती बनू शकल्या। हे सारे भाजपमुळे शक्य झाले। अशा या जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भाजप स्थापना दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।